नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान भाग दुसरा, याच्यामधील 10वा लेसन, ज्याचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन. विद्यार्थी मित्रांनो, आपण जनरली न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा टीव्हीवर अशा प्रकारच्या न्यूज ऐकत असतो की कोणत्या ना कोणत्या भागामध्ये भूकंप आलेला आहे किंवा पूर आलेला आहे किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. अशा प्रकारच्या ज्या आपत्ती आहेत त्या नैसर्गिक आपत्ती असतात. म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये काहीतरी हालचाली होतात, लावा रसाच्या हालचाली होतात आणि त्याचा परिणाम पृथ्वीच्या पृष्ठभागावर होत असतो. म्हणजे ही जर तीव्रता जास्त असेल तर मोठ्या प्रमाणावर विध्वंस पृथ्वीच्या पृष्ठभागावर होत असतो. त्याच्यामध्ये कित्येक घरं कोलमडून पडत असतात, पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असतो. अशा प्रकारच्या आपत्ती येण्यापूर्वी आपण त्याचं नियोजन केलेलं चांगलं असतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, 26 जुलै 2005 रोजी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणजे ज्या वेळेला भरपूर प्रमाणात पाऊस पडत होता त्याच वेळेला भरती सुद्धा आली होती, म्हणजे हाय टाईड सुद्धा आली होती आणि त्याच्यामुळे याचा परिणाम पाणी समुद्राला मिळण्यामध्ये होत होतं आणि गटारांमध्ये किंवा ड्रेनेज सिस्टीम मध्ये प्लास्टिकच्या पिशव्या अडकल्यामुळे पाणी सुद्धा चोकअप झालं होतं आणि घराघरात पाणी गेलं होतं. आणि त्याच्यानंतर झालेले परिणाम म्हणजे लेप्टोस्पायरोसिस सारखा आजार बळावला होता आणि बरेचसे आजार तिथे वाढीला लागले होते. म्हणजे समाजावर त्याचा फार गंभीर असा परिणाम झाला होता. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपत्ती येण्यापूर्वीच त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ती कशी काळजी घेतली जाते याविषयी आपण या लेसन मध्ये बघणार आहोत. बघूया तर आपत्ती व्यवस्थापन. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपत्ती म्हणजे काय किंवा तुमच्या परिसरात घडलेल्या कोणत्या आपत्ती तुम्ही अनुभवल्या आहेत, त्या आपत्तींचे स्थानिक व सभोवतालच्या परिस्थितीवर काय परिणाम झाले आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपत्ती कोणतीही आली ती मोठ्या प्रमाणात असो किंवा छोट्या प्रमाणात असो, त्याचे फार गंभीर परिणाम तिथल्या समाज जीवनावर होत असतात. तिथं दीर्घकालीन असेल तर तिचे अजून गंभीर परिणाम होत असतात. आता आपत्ती म्हणजे मी तुम्हाला सांगतो की अचानक आलेलं संकट. भूकंप येतो तो आपल्याला सांगून येत नाही. पृथ्वीच्या मॅन्टलमध्ये काही हालचाली होतात आणि त्याचा परिणाम पृथ्वीच्या पृष्ठभागावर होत असतो. म्हणजे अशा प्रकारे कोणतीही आपत्ती जी आहे ती आपल्याला सांगून येत नाही, तर त्यामुळेच आपण आपत्ती येण्यापूर्वीच तिचं व्यवस्थापन करायला शिकलो पाहिजे. जसं की जपानमध्ये नेहमीच भूकंप होत असतात आणि म्हणून किंवा ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो म्हणून तिथली घरं जी आहेत ती विटा मातीची न बनवता फॅब्रिक पासून बनवलेली असतात. म्हणजे याचा अर्थ जरी ते घर कोसळलं तरी खाली कोणतीही जीवितहानी होऊ नये. म्हणजे अशा प्रकारे आपत्तीचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. आता पहा, आपत्तीची व्याख्या इथे केलेली आहे. पर्यावरणात अनेक वेळा काही भयंकर धोकादायक घटना घडतात, त्यांना आपण आपत्ती म्हणतो. म्हणजे अचानक आलेला मोठा भूकंप, जसा की 1993 मध्ये लातूर मधील किल्लारी या गावात आलेला मोठा भूकंप किंवा गुजरातमध्ये भुज येथे झालेला मोठा भूकंप, ह्या अशा भयंकर धोकादायक घटना घडतात. ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी तर होतेच, वित्तहानी सुद्धा होत असते. नद्यांना येणारे पूर, ओला व कोरडा दुष्काळ. आता ओला कोरडा दुष्काळ म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ज्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि पाऊस सतत पडत राहतो तेव्हा पीक येऊ शकत नाही. म्हणजे अन्न त्यावेळेला कमी प्रमाणात निर्माण होतं, याला ओला दुष्काळ असं म्हणतात. आणि काही वेळेला कोरडा दुष्काळ म्हणजे पाऊसच पडत नाही त्यावेळेला कोरडा दुष्काळ होतो. वादळे, जसं आपण वादळांविषयी बोलायला प्रयत्न केला तर 3 जून 2020 रोजी कोकणामध्ये आलेलं महाभयंकर असं वादळ आपण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथे वित्तहानी झाली होती. भूकंप, ज्वालामुखी या काही प्रमुख नैसर्गिक आपत्ती होत. आपण ज्वालामुखी बद्दल बोललेलो आहोत की जपानमध्ये काही ज्वालामुखी जागृत ज्वालामुखी आहेत आणि त्याच्यामुळे तेथील गव्हर्नमेंटने त्याचं व्यवस्थापन कसं करावं याच्याविषयी आधीच काही सूचना जारी केलेल्या आहेत. मानवावर अचानक ओढवलेले संकट याचा अर्थ काय झाला तर आपत्ती झाली. या घटनांमुळे पर्यावरणात आकस्मिक परिवर्तन घडून येते, तसेच अशा विध्वंसक घटनांपासून पर्यावरणाला हानी पोहोचते. सर्वात बुद्धिमान प्राणी कोण असेल पृथ्वीवर तर तो माणूस आहे. आणि माणसाने निसर्गापासून जेवढं ओरबडून घेता येईल तेवढं घेतलेलं आहे आणि आपलं जीवन सुसह्य केलेलं आहे. परंतु ह्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्यामुळे अशा प्रकारची काही संकट येतात ती आपल्याला कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रण करण्यासाठी आलेली आहेत असं बोलायला पर्याय राहत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपण जे काही घेतोय निसर्ग त्याच प्रकारे आपल्याकडून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे ही पूर
आणि अशी भूकंपासारखी संकटे येतात, कारण निसर्गावर आपण मात करण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला कधीही शक्य नाही. पर्यावरणातील साधन संपत्तीचा आपल्या विकासासाठी उपयोग करताना देखील पर्यावरणाला हानी पोहोचते. म्हणजे साधन संपत्ती आहे, उदाहरणार्थ आपण समजा कोकण रेल्वेचा विचार केला तर जे मोठे मोठे डोंगर आहेत त्याच्यामधून बोगदे तयार करून आपण त्या पर्यावरणाला हानीच पोहोचलेले आहे. आपलं जीवन आपण सुसह्य केलं परंतु पर्यावरणाला हानी पोहोचवली. म्हणजे आपला विकास साधताना आपण पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा प्रयत्न करतोय. यातून अचानक व मानवाच्या नकळत काही आपत्ती ओढवतात. त्यांना मानव निर्मित आपत्ती म्हणता येईल. उदाहरणार्थ बघा, आता ब्रह्मपुत्रा नदी किंवा आपण आपली इंडस नदी जी आहे, सिंधू नदी, ह्याच्यावर जर बांध बांधण्याचा प्रयत्न केला तर ते पूर्ण पाणी आपल्या भारतामध्ये वळेल. किंवा ब्रह्मपुत्रा नदीवर चायनाने बांध टाकण्याचा प्रयत्न केला, म्हणजे एकमेकांचे काही हेवेदावे असतील तर ते सूडबुद्धीने सोडण्यासाठी चायना जर असं करत असेल तर पाणीच पाणी त्यांच्याकडे होणार आणि मोठा प्रलय तिथे येणार. म्हणजे अशा प्रकारे मानव निर्मित आपत्ती आपण तयार करतो. संयुक्त राष्ट्रसंघाने आता आपत्तीची व्याख्या बघा काय केलेली आहे की आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवनहानी व अन्य प्रकारची हानी संभवते. म्हणजे आपल्या ध्यानीमध्ये सुद्धा नसतं की आज भूकंप येणार, इतका मोठा भूकंप येणार. जसं की आपण फॉर एक्झाम्पल या लेसन मध्ये बघणार आहोत की मालेड या पुण्यातील गावामध्ये अचानक डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं असं गाव आहे. रात्री प्रचंड पाऊस पडला आणि ती माती म्हणजे मलबा जो होता पूर्णपणे त्या गावावर पडला आणि बरीच लोक त्याच्यामध्ये मारली गेली आणि वित्तहानी सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली. म्हणजे युनोने केलेली व्याख्या जी आहे की आपत्ती म्हणजे आकस्मिक घटना की ज्याच्यामुळे प्रचंड जीवितहानी आणि अन्य प्रकारची हानी संभवते. यातील आकस्मिकपणे व प्रचंड जीवितहानी हे शब्द महत्वाचे आहेत. आता आपत्ती येते त्या परिसरातल्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते. तुम्हाला सांगितलं की 26 जुलै 2005 रोजी मोठा प्रलय मुंबईमध्ये आला होता. अगदी पहिल्या माळ्यापर्यंत पाणी पोहोचलं होतं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचं नुकसान झालं. त्याच्यानंतर कित्येक दिवस त्या नुकसानाविषयी म्हणजे परत जीवन पूर्वपदावर येण्यासाठी खूप दिवस लागले होते. वित्त व प्राणहानी सारख्या घटनेने समाजावर दीर्घकालीन परिणाम होतात. म्हणजे प्राणहानी झाली असेल किंवा वित्तहानी झाली असेल तर मोठ्या प्रमाणावर हा जो परिणाम आहे तो फार दिवस चालू शकतो. हे परिणाम आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कायदा आणि प्रशासन अशा सर्व क्षेत्रात होतात. म्हणजे याचा इकॉनॉमिकली बॅड इफेक्ट होतो, सोशियली, त्याच्यानंतर कल्चरली म्हणजे सांस्कृतिकरित्या, पॉलिटिकली आणि लॉ अँड ऑर्डरला सुद्धा याचा फार मोठा धोका पोहोचत असतो. आपत्ती ज्या ठिकाणी ओढवलेली आहे त्या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले असतं. विद्यार्थी मित्रांनो, उत्तराखंडामध्ये किंवा आपण बघतो केदारनाथ इथे मोठ्या प्रमाणावर पाणी म्हणजे नदीला पाणी आल्यामुळे तिथे महाभयंकर प्रलय आलेले आपण अनुभवले आहेत. जैविक, आर्थिक तसेच अन्य प्रकारची सुद्धा हानी याच्यामधून होत असते. कोणत्याही दोन आपत्ती सारख्या नसतात, त्यांचा कालावधी एकसारखा नसतो. म्हणजे आपण विचार केला की भूकंप किंवा आलेला जलप्रलय, भूकंपामुळे काही वेळ आपल्याला परिणाम भोगावे लागतात तर जलप्रलयामुळे आलेले परिणाम दीर्घकालीन असू शकतात. म्हणजे कोणत्याही दोन आपत्ती एकसारख्या नसतात. काही आपत्ती अल्पकाळ तर काही दीर्घकाळ राहतात. प्रत्येक आपत्तीची कारणे सुद्धा वेगवेगळी असतात. आपत्तीचा पर्यावरणातील नेमका कोणत्या घटकावर जास्त परिणाम होतो आहे हे त्या आपत्तीच्या स्वरूपावरून लक्षात येते. म्हणजे कोणत्या प्रकारची आपत्ती आलेली आहे, जलप्रलय आलाय का की तो अल्पकाळासाठी भूकंप आलाय, त्यानुसार तिथे नुकसान होत असतं. म्हणजे त्याचा परिणाम हा आपत्ती किती वेळ चालते त्याच्यावर अवलंबून असतो. आता पहा, आपल्याला पिक्चर मध्ये काही आपत्ती दिसत आहेत. म्हणजे ती पोलीसची गाडी चाललेली आहे, पाण्यामधून प्रचंड पाणी जिथे आलेलं आहे. त्याच्यानंतर हे स्ट्रँडेड झालेले लोक आहेत, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न म्हणजे चिखलामध्ये अडकलेले किंवा पुरामध्ये अडकलेले लोक आहेत. त्याच्यानंतर तिथे आग लागलेली आहे, शॉर्ट सर्किटमुळे असेल किंवा अति भारामुळे असेल किंवा समुद्रावरील किंवा इतर ठिकाणचे आपल्याला बघतो बिल्डिंग कोसळलेली आहे आणि त्याच्यातून लोकांना वाचवायचं आहे. तर अशा प्रकारे हे आपत्ती आहे आणि आपत्तीचे प्रकार आपण इथे खाली बघत आहोत. म्हणजे ही निर्मित आणि नैसर्गिक आपत्ती. आता बघा, पाऊस पडतो ही नैसर्गिक आपत्ती झाली. त्याच्यानंतर बिल्डिंग कोसळणं ही मानवनिर्मित आपत्ती झाली. तर अशा प्रकारे किंवा शॉर्ट सर्किट होऊन आग लागणं ही सुद्धा मानवनिर्मित आपत्ती झाली. तर अशा प्रकारच्या ह्या आपत्ती आपण त्याच्यात वर्गीकरण करू शकतो. आपत्तीचे असे वर्गीकरण करता येईल जसे प्रलयकाली आपत्ती, उदाहरणार्थ ओडिशातील चक्रीवादळ. आपण ओडिसा हा जो भाग आहे आपल्या भारताचा त्याच्यामध्ये दरवर्षी चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात येत असतात. गुजरातमधील भुज येथे झालेला भूकंप, तसंच लातूरचा किल्लारी येथील झालेला भूकंप, आंध्रच्या किनाऱ्यावर सुद्धा चक्रीवादळे कायम फिरत असतात. याचा दूरगामी परिणाम साधणाऱ्या आपत्ती म्हणजे घटनेनंतरही त्यातील दुष्परिणाम एकतर गंभीर असतात किंवा त्या गंभीरतेत जसा काळ लोटतो तशी वाढत होत जाते. उदाहरणार्थ दुष्काळ
म्हणजेच एकदा आपत्ती आली, मोठ्या प्रमाणावर जलप्रलय झाला की त्याचा एक तर परिणाम दुष्काळात होऊ शकतो, पिकांवर अरिष्ट कोसळू शकतो, त्यामुळे अन्नाची नासाडी होते, कर्मचारी त्यांना पगार मिळत नाहीत, कारण मोठी आपत्ती आली की आर्थिक व्यवहार तुटतात आणि त्याच्यामुळे कर्मचारी सुद्धा संप करतात. वाढणारी समुद्र पातळी आपण बघितलेली आहे आणि त्याच्यानंतर एखाद्या वेळेस जर समजा पाऊसच पडला नाही तर डेझर्टिफिकेशन म्हणजेच वाळवंटीकरण सुद्धा इथे होत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्ती याच्याविषयी बघितलं. नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक आपत्ती कधीही सांगून येत नाही. मानवनिर्मित आपत्ती आपण रिड्यूस करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा शॉर्ट सर्किट झालं आणि त्याच्यामुळे आग लागली तर आपण त्या गोष्टींना थांबवू शकतो, परंतु नैसर्गिक आपत्तींना आपण थांबवू शकत नाही. आपत्तीपासून वाचण्यासाठी आपल्याला आपत्ती व्यवस्थापन करणं काळाची गरज आहे. आपल्याला ती आपत्ती व्यवस्थापन केलीच पाहिजे, नाहीतर मोठ्या प्रमाणावर वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनी वेअर स्कूल हे एक असं ऑनलाईन कोचिंग इन्स्टिट्यूट आहे की ज्याच्यामधून आपण 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास अगदी घर बसल्या करू शकता. आपल्याला येथील तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन मिळू शकतं. आपल्या मनात काही क्वेरीज असतील तर त्या सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता आणि त्याचं सोल्युशन आम्ही तुम्हाला समजेपर्यंत देऊ शकतो. तर अशा प्रकारे AAS विद्यालयाला आपण रजिस्टर केलेला आहे. आपल्या इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींना या ऍप बद्दल सांगा, जेणेकरून तेही या ऍपला रजिस्टर करतील आणि त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.